आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। विक्रम 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 वेताळ ताळ ताळ, 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 विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ। विक्रम 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 वेताळ ताळ ताळ, विक्रम 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 वेताळ ताळ ताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ। वेताळ, मी तुला नाही सोडणार, मी तुला नाही सोडणार। विक्रम, पळून जा, माझा पाठलाग सोडून दे, मी तुझ्या हातात सापडणार नाही। जे माझ्या मागे लागले ते महामूर्ख होते। तू नाही मानणार मला, तू त्या दुष्ट योग्याकडे घेऊनच जाणार। मूर्ख कुठला, मनात विचार आला तो तू पूर्ण करणार, पण विसरायचं नाही। एक शब्द बोललास तर मी छूमंतर म्हणून पुन्हा उडून परत आपल्या जागी निघून जाईन। रस्ता नीटपणे संपण्यासाठी तुला एक नवी कहाणी ऐकवतो। तू राजा आहेस ना, मी तुला एक राजा आणि त्याच्या सेनापतीची कहाणी ऐकवतो, तुला जरूर पसंत पडेल। कनकपूरचं नाव ऐकलेस? अरे मोठी सुंदर नगरी, त्याचा राजा यशोधन कालपर्यंत युवराज होता, पण पित्याचं अचानक देहावसान झालं तर त्याला पद सांभाळावं लागलं, सिंहासनावर बसावं लागलं। इतिहासात असे अनेक राजे झाले ज्यांना कमी वयात सत्ता सांभाळावी लागली। अरे राज्य सत्ता म्हणजे समाजाचं शुभ करण्याचं माध्यम।
अरे पण किती वेळा त्याचा गलत उपयोग सत्ताधाऱ्यांना आंधळ बनवतो. सुदैवाने राजा यशोधनावर सर्व प्रसन्न होते, राज्यात सर्व सुखी होते. अरे बाबा, सफलतेने राज्य चालवण्यासाठी पाहिजेत चांगले कर्मचारी, कर्मठ, इमानदार सेवक. पण सेवकाकडूनही कधी कधी चूक होऊन जाते. अखेर मनुष्य आहे. राजा यशोधनाच्या दरबारात एक दिवस असंच झालं ना. नर्तिका तर छान आहेत. कुठून आणल्यास तू? ते सर्व सोड. राधे गोविंद, माझं काम तर होईल ना? ते सगळं महाराजांच्या मर्जीवरती आहे. फार सुंदर नृत्य करीत आहात आपण दोघी. आपण दोघी कुठून आला आहात? आमच्याच राज्यातील कलाकार आहात की बाहेरून आला आहात? महाराज, आज्ञा असेल तर मी उत्तर देईन. सांगा. महाराज, आपल्या राज्यातील बडे व्यापारी कोसल सेनजी या दोन्ही कलाकारांना घेऊन आले आहेत. कोसल सेनजी या दोन्ही नर्तिका भेट देऊ इच्छितात आपल्याला. या आपल्या दासींचं काम करतील आणि जेव्हा आपली इच्छा असेल तेव्हा नृत्य करतील आणि मनोरंजन करतील. इतक्या मोठ्या कलाकार आहेत आणि माझ्या दासी बनून राहतील? हा विचार करण्याचा आणि ते सांगण्याचं धाडस कसं केलं तुम्ही? कुशल सेनना वाटतंय की आम्ही कशाही तऱ्हेने प्रसन्न होऊन जावं आणि यांचा कर सोडून द्यावा किंवा पूर्ण न घ्यावा. एवढ्यासाठी हे दोन कलाकार आम्हाला भेट देण्यासाठी आलेत. काय व्यापारी महोदय, तुम्हा धनवान लोकांच्या मनात कशा कशा कल्पना येतात. धन मिळवण्यासाठी तर तुम्ही भ्रष्ट होऊन गेलाच आहात. आता तुम्हाला वाटतंय तुमचा राजाही भ्रष्ट होऊन जावा. या दोन नर्तिकांना दासी बनवण्यासाठी किती रक्कम दिलीत तुम्ही? 1 सहस्त्र सुवर्ण मुद्रा. मला क्षमा करा महाराज. कुशल सेन कडून जी रक्कम येणे आहे त्यातून 1 सहस्त्र सुवर्ण मुद्रा कमी करून या दोन्ही नर्तिकांना वाटून द्या आणि त्यांना स्वतंत्र करा. आमची आज्ञा आहे की कुशल सेन कडून पूर्ण रक्कम वसूल केली जावी. आणि आता हे ध्यानात असू दे की राज्याचे कर्मचारी आणि राजसेवक राजाचा हित व राजाच्या सुखाचा विचार करण्यापूर्वी राज्याचा हित आणि राज्याच्या सुखाचा विचार करतील. आपण सर्व असं काम करावं की ज्यामध्ये राज्याचं हित आहे, राजाचं नाही. सांगताना तर सांगून गेला यशोधन, पण जे काही सांगितलं ते उचितच होतं. कारण की राज्याच्या हितामध्ये राजाचं हित असतं, प्रजेचं हित आहे. आणि एकदा तर यशोधनाच्या जीवनात एक अगदी वेगळीच घटना घडली. त्या नगरीतील एका फार बड्या शेठची एक कन्या होती, फार सुंदर, फुलाहून कोमल. आणि शेठजीची एकमात्र कन्या राजकुमारी सारखी वाढली, मोठी झाली. मात्या पित्यांना समजत नव्हतं की इतक्या सुंदर कन्येचा विवाह कुणाशी करावा. फुलासारख्या या राजकुमारीचा नियोजित वर कोण होऊ शकेल? तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की आपण आपला युवा राजा यशोधनला निवेदन करावं. जी राजकुमारी सारखी लहानाची मोठी झाली ती राजाची राणी का नाही बनणार? आणि एक दिवस खरोखर शेठजी राजा यशोधनकडे जाऊन पोचला. बरंच कठीण आहे. कुणाच्या घरी जायचं, त्यांच्या सुपुत्रीला भेटायचं आणि नंतर सांगायचं पसंत नाही, ही गोष्ट चांगली नाही. सुचित्रसेन, विचित्रसेनजी, आज्ञा महाराज. आपण दोघे बुजुर्ग आहात. माझ्या पित्याच्या काळापासून राज्याच्या सेवेत आहात. आपण दोघे यांच्या घरी जा आणि जर यांची कन्या आमची राणी बनण्या योग्य असेल तर आम्ही याचा स्वीकार करू. जशी आज्ञा महाराज. बसावं बसावं. धन्यवाद. हीच कन्या आहे? हीच कन्या आहे. सुंदर, खूपच सुंदर आहे, संस्कारशील आहे. ही तर महाराणी बनण्या योग्य आहे. प्रणाम महाराणीजी, प्रणाम. आता आम्हाला आज्ञा द्यावी.
अति सुंदर. भोजन सुंदर. अरे भोजन नाही, मुलगी मुलगी सुंदर. हा, अति सुंदर. सुंदर आहे. हो 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 हो, स्वागत असो, स्वागत असो. कुठून येणं झालं आपलं? सांगा. बरेच प्रसन्न दिसतात आपण. कौशल सेनजी नमस्कार. आम्ही फार मोठं कार्य करून आलो आहोत. हो, आम्ही आमच्या राजासाठी राणी शोधली. कोण आहे ती? आम्हाला तर ऐकू द्या. आपल्या शेटजींची मुलगी. हो हो हो, ती ती खरोखरच फार सुंदर आहे. शोधून सुद्धा नाही सापडणार. पण राधे गोविंद, महाराजांनी तिला पाहिली का? नाही, महाराजांनी नाही पाहिली, आम्ही पाहिली आहे. महाराजांचा पूर्ण विश्वास आहे आमच्यावर. विश्वास तर आहे, पण आपण तशी चूक पुन्हा करतात जी आपण राधे गोविंद माझ्या बाबतीत केली होती. आम्ही कोणतीच चूक केली नाही. करता आहात, भलतीच गंभीर चूक करता आहात. महाराज यशोधनाने काय सांगितलं होतं? हमेशा असं काम करा, असा विचार करा ज्यात राज्याचं हित आहे. राधे गोविंद सांगितलं होतं ना. अरे इतकी सुंदर, इतकी मोहक अप्सरेसारखी कन्या राजाला मिळाली तर माहित आहे काय होईल? सर्वनाश होईल, समाप्त होईल हे राज्य. विचित्र सेनजी, कोसल सेनजी योग्यच सांगतायत. ठीक सांगतायत, अगदी ठीक सांगतायत. अरे आपण माझ्यापेक्षा जास्त समजदार आहात. अरे या कन्येबरोबर लग्न झालं आणि राज्याचं नुकसान झालं. राधे गोविंद, याचे अपराधी आपण असा. आपण राधे गोविंद, राधे गोविंद, राधे राधे गोविंद, राधे राधे गोविंद, राधे राधे गोविंद. महाराजांचा विजय असो. बोला, काय झालं? महाराज, शेठजींची कन्या आपल्या योग्य नाहीये. का? काय दोष आहे? सुंदर नाहीये, संस्कार ठीक नाही आहेत. लक्षण पण चांगलं नाही. महाराज, ती आपली राणी बनण्यालायक तर बिलकुल नाही आहे. नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. शेठजींना कळवून टाका, आम्हाला क्षमा करा. हा संबंध नाही जुळू शकणार. जशी आज्ञा महाराज. अरे राजा असो वा रंक, शेठजींना आपल्या कन्येचा विवाह करायचाच होता. त्याने आपल्या कन्येसाठी एक वर धुंडून काढलाच, आणि तो होता राजाचा सेनापती. साखरपुडा झाला. लग्नाला अजून अवकाश होता. सेनापती व शेठजींची कन्या एकमेकांना भेटत होते. आपण सगळे पाहतच आहात की इथून नदीपर्यंत पुरे क्षेत्र. महाराज, जर शत्रूने या दिशेने आक्रमण केलं तर आपल्याजवळ बचावाचे कोणतेच साधन नाही. आमचे असे मत आहे, या इथून नदीपर्यंत एक मजबूत भिंत बांधली जावी. हे तर खूप गरजेचं आहे महाराज. चला तिथवर जाऊन येऊ. आपला हा घोडा खूपच सुंदर आहे. सुंदर तर आहेच. मी बसू या घोड्यावर? आपल्याला घोड्यावर चढता येतं? आपण काय समजता, मला घोड्यावर चढता येत नाही? मला तसं म्हणायचं नव्हतं. या ना, या या. हे. अरे थांब थांब, परत चल. अरे थांब ना, थांब थांब, परत चल, परत चल. तर आपल्याजवळ बचावाचं कोणतंच साधन नाही. काय झालं? बघा ना, कसा मूर्ख घोडा आहे. मी वळवायला बघते तर वळतच नाही. आम्ही आपल्या घोड्याला वळवतो. आता द्या आमचं इनाम. इनाम? पण आमच्याजवळ तर देण्यासारखं काहीच नाहीये. सुंदर हास्य तर आहे. एकदाच सुंदर हसा. अति सुंदर, किती सुंदर मुलगी आहे ही. आपण जा तिच्या मागे आणि येऊन मला सांगा की कुणाची कन्या आहे.
आम्ही तर कल्पनाही करू शकत नाही की कनकपूरमध्ये अशी सुंदरी आहे. आम्ही हिला आमची राणी बनवू. चल ना, परत चल ना. इथे का थांबलायस? कसा मूर्ख घोडा आहे हे बघा ना, चालतच नाही. अभिनंदन महाराज. मला हे समजू शकेल की ही सौभाग्यशालिनी कोण आहे? कोण आहे हे तर खुद्द आम्हालाही माहित नाही सेनापती. परंतु इतकं जरूर सांगू शकतो की इतकी सुंदर कन्या आम्ही जीवनभरात पाहिलेली नाही. तिला पाहिल्यावरच आम्ही तिचे आशिक झालो. तिने आम्हाला पागल करून टाकलं. जेव्हापासून तिला पाहिलं आहे आम्हाला दुसरं काहीच सुचत नाही. विचार कर काय करायचं. आता विचार करूया काय करायचं. खरं खरं सांगून टाकूया राजाला आपण. हेच ठीक आहे. पण थांब, जर राजाने सत्य बोलण्याच्या अपराधाबद्दल मृत्यूदंड दिला तर? आपल्या नशिबात जे लिहिलं असेल ते होईल. मूर्ख आहात तुम्ही लोक, अत्यंत मूर्ख आहात. हा अर्थ कसा लावला तुम्ही माझ्या बोलण्याचा? तुमचा काय विचार आहे सेनापती? जी, आमच्या पसंतीची एक सुंदर कन्या या देशाची राणी बनली तर आम्ही आमचं कर्तव्य नाही निभावू शकणार. जर राणी सुंदर असली तर आम्ही चांगले राजे नाही होणार. काय हे राज्य नाहीसं होईल? नाही महाराज, मी तर याच्या उलट विचार करतो. मनपसंत कन्याशी विवाह करून जीवन जास्त सार्थ होईल. पण जर राजाने मनपसंत राणीबरोबर लग्न नाही केलं तर त्याचं दुःख आणि चिंतेने या राज्यासाठी एक नवीन संकट उत्पन्न होऊ शकेल, जे या राज्यासाठी ठीक नाहीये. तर मग समजावून सांगा या मूर्खांना. आम्हाला क्षमा करा महाराज. क्षमा करा. सेनापती जी, तुम्ही जा आणि त्या कन्येच्या पित्याची आमच्या वतीने क्षमा मागा. त्यांना सांगा आमची फार मोठी चूक झाली आहे. त्यांचा प्रस्ताव आम्ही मानायला हवा होता. त्यांना सांगा आम्ही त्यांच्या कन्येला आमच्या हृदयाची, आमच्या राज्याची राणी बनवू इच्छित आहोत. जशी आज्ञा महाराज. चलावं. पण विचित्रसेनजी जी, हे आपण मला कुठे घेऊन जातात? शेठजीच्या घरी कन्या बघायला. ज्या कन्येशी राजा यशोधनांचा विवाह होणार आहे त्या कन्येच्या पित्याच्या घरी. पण विचित्रसेनजी, ते तर माझं सासर आहे. शेठजींची एकच तर कन्या आहे, सुंदर, एकुलती एक. हे कसं शक्य आहे? माझा तर 10 दिवसांपूर्वी साखरपुडा झाला. विचित्र सेनजी, मग राजाकडे जाऊन आपण बोलायला हवं. अवश्य बोलायला हवं आणि ही लगीन घाई थांबवायला हवी. नाही विचित्र सेनजी, असं नाही होणार. आपण आज जाऊन कन्येच्या पित्याशी बोलून घेऊ. यांना विचारा पिताश्री की वचन देऊन न पाळणं हेच वीराचं लक्षण आहे. आपण समजून का घेत नाही आहात? या राज्याची सेवा करणं माझं सर्वात पहिलं कर्तव्य आणि सर्वात मोठा धर्म आहे. आमच्या गेल्या 4 पिढ्यांनी या राज्याचं मीठ खाल्लंय आणि माझे पूर्वज या राज्याची सेवा करत आलेत. म्हणून मी आपला साखरपुडा मोडतो आणि एक सेनापती म्हणून आपल्या राजाचा विवाहाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो. ठीक आहे, मला मान्य आहे. या सूचीमध्ये आपण सर्वात वर पदोन्नती आणि पुरस्कारासाठी आपण सेनापतींचे नाव लिहिलं आहे. होय महाराज, आमच्या विचाराने सेनापतीजींना मोठा पुरस्कार मिळायला हवा. जर त्यांनी एवढा मोठा त्याग केला नसता तर आपल्या विवाहाचं हे शुभ कार्य एवढ्या लवकर झालं महाराज. मला आपलं म्हणणं नाही समजलं. महाराज, सेनापतींचा साखरपुडा त्या कन्येबरोबर निश्चित झाला होता आणि त्यांचा विवाह होणार होता. हो महाराज, परंतु आपली इच्छा जाणून आणि आपल्याला दुःख होऊ नये म्हणून सेनापतीजींनी एवढा मोठा त्याग केला. महाराज, महाराज,
हे हे आपण काय करता? ही आमची आज्ञा आहे आणि राजाज्ञा फक्त एकदाच केली जाते, दुसऱ्यांदा नाही होत. व्हा पुढे. अशा तऱ्हेनं राजा यशोधनाच्या आज्ञेनं सेनापतीचा विवाह शेठजीच्या त्या सुंदर कन्येबरोबर झाला. तू मनुष्याच्या गुणदोषांची छान पारख करतोस, मोठी समज आहे तुला. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्याग कोणाचा मोठा, राजाचा का सेनापतीचा? सेनापतीचा त्याग जास्त मोठा आहे. अरे अस्सल त्याग तर राजाचा आहे, जो राजा होऊन सुद्धा त्या कन्येचा आशिक झाला होता. आपल्या सेनापतीच्या खुशीसाठी त्याग केला कन्येचा. ज्या सुंदरीला फक्त क्षणभर बघून राजा यशोधन एवढा बेहद्द खुश आणि पागल झाला, त्या सुंदरीला इतक्या वेळा भेटल्यानंतरही मनोमन तिला आपली जीवनसाथी मानल्यानंतर सेनापती तिच्यावर किती प्रेम करत असणार. पण राजाच्या खुशीसाठी त्यानं तो विचारही सोडून दिला. एका क्षणात निर्णय घेऊन त्याग केला त्या सुंदरीचा. सेनापतीचा त्याग फार मोठा आहे, कारण हेच त्यानं मौन पाळून त्यागाचं प्रदर्शन न करता त्याग केला. खरं बोललास विक्रम. त्याग सेनापतीचा महान आहे आणि निर्णय देण्यात तू सुद्धा मोठा महान आहेस. पण मी तुला सांगितलं होतं ना की तू बोललास की मी निघून जाईन म्हणून. तू बोललास, आता मी चाललो. वेताळ, मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही वेताळ. विक्रम, पळून जा. माझा पाठलाग सोडून दे. मी तुझ्या हातात सापडणार नाही. जे माझ्या मागे लागले ते महामूर्ख होते. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. 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 विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ.